उत्कर्षाच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। आजची रेसिपी आहे कारली मसाला। घरात असणाऱ्या साध्या इन्ग्रेडियंटपासून आपण ही रेसिपी तयार करणार आहोत। चला तर मग सुरू करूया। यासाठी मी कारली बारीक चिरून मिठाच्या पाण्यात अर्धा तास भिजवत ठेवलेली आहेत। अर्ध्या तासानंतर आपल्याला कारल्यातलं पाणी पिळून काढायचं आहे। यापूर्वी कारल्याच्या भाजीच्या 2 रेसिपीज मी माझ्या चॅनलवर शेअर केलेल्या आहेत, कारली फ्राय आणि भरलेली कारली। तुम्ही नक्कीच या रेसिपी बघा। या रेसिपीच्या व्हिडिओ लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तर आपली कारली ही भाजी करण्यासाठी तयार आहेत। मी 2 कांदे आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत। कांदे आणि टोमॅटो आपण बारीक चिरून घेऊया। मी डाळ्या घेतलेल्या आहेत, त्या डाळ्यांची आपण मिक्सरमध्ये बारीक पूड तयार करूया। भाजी तयार करण्यासाठी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे आणि हिंग घालूया। हिंग चांगला फुलू देऊया। यात आता आपली चिरलेली कारली घालूया। यामध्ये मीठ घालून कारली परतून घेऊया। चार ते 5 मिनिटं आपल्याला ही कारली परतून घ्यायची आहेत। यानंतर तुम्ही बघू शकता की कारली अर्धवट शिजलेली आहे। या स्टेजला त्याच्यामध्ये चिरलेला कांदा घालूया। व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून शिजू देऊया। 3 ते 4 मिनिटं शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता की कांदा चांगला मऊ झालेला आहे। यात आता चमचाभर बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे आणि लसूण सुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे। यानंतर ह्याच्यामध्ये चिरलेला टोमॅटो घालूया। व्यवस्थित मिक्स करूया। यानंतर ह्याच्यामध्ये हळद, लाल तिखट, मीठ आणि गरम मसाला घालायचा आहे। यामध्ये थोडी बडीशोपेची पावडर सुद्धा मी घातलेली आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। झाकण ठेवून आपण हे शिजू देऊया। दोन ते 3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता मसाले चांगले परतले गेलेले आहेत। आता याच्यामध्ये 3 चमचे भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालूया आणि 2 चमचे डाळ्याची पूड घालूया, जी मगाशी आपण तयार केली होती। दाण्याचा कूट आणि डाळ्याची पूड हे तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे कमी जास्त घालू शकता।
त्यानुसार ग्रेव्हीचा दाटसरपणा कमी किंवा जास्त होऊ शकतो. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया. ह्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालूया. ह्याच्यामुळे सुद्धा कारल्याचा कडवटपणा कमी व्हायला मदत होते. ह्याच्यामध्ये आता आपण 1 कप गरम पाणी घालूया. व्यवस्थित मिक्स करून आपण हे झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे. तीन ते 4 मिनिटं शिजू दिल्यानंतर आपण त्याच्यामध्ये गुळाची पावडर घालूया. याने सुद्धा कारल्याचा कडवटपणा कमी व्हायला मदत होईल. भाजी आपण व्यवस्थित मिक्स करूया आणि पुन्हा झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटं शिजू देऊया. आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे. ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. पोळी किंवा भात याबरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता. पूर्ण रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.